पाहिलं म्हणजे याल तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी महायोग पीठे तटे भीमलथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं देवा आदिदेवा जगद्रयदेवा देवा आदिदेवा जगद्रयदेवा हरि केशवा विनंती माझी केशवा विनंती माझी देवा आदिदेवा जगद्रयदेवा देवा आदिदेवा जगद्रयदेवा हरि केशवा सिंहासनस्थं पदं भोजते स्तुतिपुरुषं सदा स्तूयमानं समाधिस्थमं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामधिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो आहो स्वामी देवा आहो स्वामी तुकया देवा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयांचे केले आस्मरण होय सकल विद्यांच्यादिकवन येची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता याल तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तू भरी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाबा यांचा अत्यंत महत्वाचा उत्कृष्ट प्रसिद्ध आणि अनेक जणांच्या माहितीतला हा काल्याच्या प्रसंगाचा अभंग आहे. विठ्ठल आपल्या गावामध्ये संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची सांगतेची म्हणजेच काल्याची सेवा सप्ताह कमिटीच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून मला या ठिकाणी मिळालेली आहे. पुढे बसलेले आपण सर्व मायबाप, मुख्यत्वे करून पुढे बसलेल्या महिला, तुमची संख्या पाहिल्यानंतर असं वाटतं गावातल्या पुरुषांना एक तर उपवासी झोपावं लागेल, नाही तर हॉटेलला जेवावं लागेल. सगळ्या चिजा आल्या तर स्वयंपाक बनवायला असं कोण करत. मोठ्या संख्येनं महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. स्वतःसाठीच एकदा टाळी वाजून घ्या आपल्या उपस्थितीसाठी. उपस्थित असलेले गावातील आपल्या या पंचकोशीतील ज्ञानोबा तुकोबांची सेवा करणारे सर्व भजनी मंडळ वारकरी असतील, सर्वांना मी या निमित्तानं वंदन करतो. चोपदार महाराज असतील, तुलसी वृंदावन घेतलेल्या माता असतील, विनेकरी बाबा असतील, कवडे बाबा असतील, ज्यांच्या मार्गदर्शनानं हा सप्ताह चाललेला आहे. खरं तर कवडे बाबांचं योगदान म्हणजे आपल्या भागातले ते जरी असले तरी ठाणे, कल्याण, भिवंडी आणि जो कोकण पट्टा आहे, या कोकण पट्ट्यामधले किंवा भिवंडी परिसरामधले कोळी समाजाच्या लोकांमध्ये सुद्धा सप्ताह जिवंत ठेवण्याचं काम कोणामुळे झालं असेल तर ते कवडे बाबांमुळे. आणि आज कवडे बाबा या ठिकाणी अगदी मोठ्या अंतःकरणाने या ठिकाणी या सेवेसाठी उपस्थित आहेत. गायनाची साथ देणारे गुणीजन महाराज मंडळी असतील, भास्कर महाराज असतील, आमचे गायनाचार्य आपल्या दोन्ही तालुक्याचं भूषण आणि युवा कीर्तनकार हरिभक्त पवार नितीनजी महाराज देशमुख, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवायची आहे, त्यांचंही स्वागत करायचं आहे. हरिभक्त पवार बाळासाहेब महाराज किल्लारी असतील, डाव्या बाजूला पखवाजावर साथ देणारे माझे अत्यंत जिवलग मित्र आणि खरं तर ज्यांचा पखवाज आपण गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी ऐकलेला आहे, तरी सुद्धा माझ्या एक आवडीच्या पखवाजांपैकी एक पखवाजा म्हणजे ज्ञानराज महाराज पापळ या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळी जरा मोठ्यानं वाजवा, गोड आवाज झाला पाहिजे टाळीचा. मला असं वाटतं टाळी ही मनापासून वाजवली पाहिजे, कीर्तन सुद्धा मनापासून ऐकलं पाहिजे. बऱ्याच वेळा माझा अनुभव असा आहे, पुढच्या लाईनीला बसलेले काही माझ्याकडे भामट्यासारखे पाहतात. मला कळत नाही नेमकं त्यांचं चुकतं का माझं चुकतंय. म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत, काही ठिकाणचा अनुभव समजत नाही. आणि कधी कधी लोक टाळी अशी वाजवतात की टाळी इतकी हळूच वाजते, नेमकं आपलं चुकलं म्हणून टाळी वाजवली का चांगलं आहे म्हणून टाळी वाजवली हेही समजत नाही. म्हणून टाळी वाजवताना, कीर्तन ऐकताना मनापासून ऐका. ज्ञानराज महाराजांचा पखवाज अत्यंत गोड असा पखवाज आहे आणि आमच्या सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून येतोय. आपल्या या जिल्ह्यातील एक साऊंड सिस्टीम जेवढे असतील साऊंड सिस्टीमवाले, त्याच्यामध्ये एक अत्यंत गोड साऊंड सिस्टीम ज्यांची आहे असे कणकेश्वर साऊंड सिस्टीमचे मालक म्हणजे साहेबराव दादा, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवायची आहे. पुढे बसलेले आपण सर्व सज्जन मायबाप, ज्या निमित्तानं आपला या ठिकाणी सप्ताह होतोय, आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल अगदी श्रद्धेचं स्थान आहे असे महान तपस्वी वैकुंठवासी सद्गुरू रघुनाथ बाबा यांचा 56वा हा यांच्या नावानं चालू असलेला हा सप्ताह आहे. आजची ही सांगतेची सेवा आहे, काल्याची सेवा आहे. एक टाळी वाजवा आमच्या अभिषेक महाराज धुमाळांसाठी. खरं तर खूप घोडागडी आहे, पण आपल्या दोन्ही तालुक्यातल्या अनेक ठिकाणी सप्ताहांसाठी त्यांची उपस्थिती असते.
दौलत महाराज असतील, दौलत महाराजांना सुद्धा वंदन आहे, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तनाची रेकॉर्डिंग होते यूट्यूबसाठी. मला नाव माहिती नाही, पण या दादांनाही मला माझं वंदन असेल. पुढे बसलेले सज्ज मायबाप सर्वांना वंदन करतो. फक्त एकच सूचना आहे, महिला मंडळ खास करून आपसामध्ये बोलायचं, एकदम शांत मनानं. अगदी 1 तास आपल्याकडे शिल्लक आहे, ती 1 तास ही सेवा ऐकायची आपल्याला. कारण महिला एकत्र आल्यानंतर शांत बसणं म्हणजे एक जगातलं 8वं आश्चर्य आहे, नाही का? पण तरी पण शांत बसा आपण कीर्तनात. म्हणजे तुमच्यासाठी एक विनोदानं उदाहरण सांगतो. एका राजानं 1 लाखाचं बक्षीस ठेवलं. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली तर चालते. किती लाखाचं बक्षीस ठेवलं बोला? 1 लाख. आणि स्पर्धा अशी होती, कुणी पण सहभाग घ्यायचा, पण खोटं बोलायचं. काय करायचं? खोटं बोलायचं. जो सगळ्यात जास्त खोटं बोलत त्याला 1 लाखाचं बक्षीस. आता आपल्याकडे काय खोटं बोलणारे कमी नाही, खूप जणांनी सहभाग घेतला. 2-2 तास खोटं बोलायचे, काही राजाच्या पुढे जायचे, 2-2 तास गप्पा हाणायचे, सगळं खोटं, काहीच खरं नाही. राजाला बाकी काय कुणाचं खोटं बोलणं काही पटलं नाही, आवडलं नाही. एक माणूस आला, विद्वान होता बिचारा, त्यानं राजाच्या पुढे गेला, 2च वाक्य बोलला आणि 1 लाखाचं बक्षीस घेऊन गेला. त्याचे 2 वाक्य असे होते. तो म्हटला, एकदा 10 बाया एकत्र आल्या, 10 मिनिटं शांत बसल्या होत्या. राजाला पटलं, 1 लाखाचं बक्षीस त्याला दिलं. ज्यांना समजलं त्यांना मनापासून धन्यवाद, ज्यांना नाही समजलं, कारण कसं आहे, काही गोष्टी समजण्यासाठी आता 3Gचा 2Gचा जमाना गेला, 4G 5G आता अपडेट व्हायला लागलं. ते समजलं पाहिजे. म्हणजे एक कंडक्टर जवळ बसलेल्या एका मुलीला म्हटला, बाई आयुष्यात तू खूप पुढे जाशील, खूप पुढं. ती म्हणे, अहो कंडक्टर, आपली ओळख होऊन 3 तास झाले, 3 तासापूर्वी मी बसली या एसटी, आणि तुम्ही कसा अंदाज बांधला का मी आयुष्यात इतकी पुढे जाईल? तो म्हटला, बाई 1 तासापासून पाहतोय, तू मोबाईल मध्ये डोकं घातलं आणि तुझं गाव येऊन 1 तास होऊन गेला, म्हणून मला असं वाटलं का आयुष्यात तू पुढे जाशील. आता ह्या गोष्टी समजण्यासाठी थोडा वेळच लागतो, ते लगेचच्या लगेच समजत नाही. असो, पुढे बसलेल्या महिला मंडळ सर्वांना एक विनंती आहे, शांत मनानं सेवा ऐका. भजन चालू असताना टाळी वाजवा, मुखाने भजन करा. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. हे मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, असून या अभंगाच्या माध्यमातून काल्याचा प्रसंग किंवा देवाचा आणि गोपाळांचा संवाद आपल्याला पाहायला भेटतो. देवाचा आणि गोपाळांचा संवाद. देव गोपाळांना सांगतोय, माझ्या मागे यावं लागेल, तुम्हाला मी त्या वेळेस पुढं खायला देईन. खरं तर काल्याचं कीर्तन आहे. वारकरी संप्रदायामध्ये कितीही दिवसाचा सप्ताह असला तर त्याचा शेवट हा काल्याच्या सेवेनं होत असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णतेचं कीर्तन, सांगतेचं कीर्तन. आणि या कीर्तनाला भगवान श्रीकृष्णांनी ज्या लीला गायल्या त्याचंच आपल्याला वर्णन करावं. ज्या लीला गोकुळामध्ये केल्या त्याचं वर्णन करावं लागतं. कारण हा अवतार परिपूर्ण आहे. पूर्ण अवतार हा पूर्ण अवतार आहे. आणि म्हणून कृष्णाच्या लीला गायच्या असतात. किती लीला आगाध आहे याच्या. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. आया थोड्या किती सांग
देवाच्या थोड्या किती सांगू ग महिपत्व सिंधू आहे तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे लाडका काना तुलाच गोड वाटे किती आघात दिला आहे याच्या थोड्या किती सांगू ग महिपत्व सिंधू आटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे अगदी समुद्राच्या पाण्याची शाई आकाशाचा कागद मेरू पर्वताची लेखणी आणि स्वतः सरस्वती माता जरी लिहायला बसली तरी या देवाच्या लीला इतक्या आगाध आहेत त्या कधीही पूर्ण होऊ शकत नाही. जगातला कोणताही कीर्तनकार प्रवचनकार कथाकार व्याख्याता देवाच्या यथार्थ लीलांचं वर्णन कधीही करू शकत नाही. म्हणून भाविकांनो ऐका 56वा आपला सप्ताह आहे. कितीतरी काल्याचे कीर्तन आपण ऐकले कायम त्या देवाच्याच लीला ऐकल्या. पण माझा प्रश्न आहे तुम्हाला आतापर्यंत एखादा माणूस बोलला का अहो काय त्या कृष्णाच्याच लीला गातात ऐकून ऐकून पण कंटाळा आला आता दुसऱ्या देवाच्या लीला घ्या असं कुणी बोललं का? तुम्ही झोपले सकाळी सकाळी अहो मग बोला की तुम्ही आता मी मेल्यावर बोलशाल तुम्ही बोललं का कुणी? कारण देवाचं जे चरित्र आहे ते नित्य नूतन आहे. ते कसं आहे नित्य ते पुन्हा 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 ऐकलं तरी ते जीवाला आनंद देत असत. आणि म्हणून परिपूर्ण अवतार असणाऱ्या त्या देवाच्या लीला या काल्याच्या कीर्तनामध्ये त्याचं वर्णन करायचं असतं त्या लीला गायच्या असतात. चरित्र ते उच्चारावे देवाने जे गोकुळामध्ये चरित्र गायलं त्याचं वर्णन करायचं. कारण काल्याच्या कीर्तनाला परिपूर्ण देवाचं चरित्र गायचं परिपूर्णतेचं हे प्रतीक आहे. आणि या मानवी जीवनाला सुद्धा परिपूर्णता यावी पूर्ण विराम त्याच्या जीवनात यावा म्हणून हे काल्याचे कीर्तन. या मडक्यामध्ये काय आहे दही आणि हे प्रतीकात्मक आहे. ते जसं एक होतं तसं जीवाना आणि शिवानं एक व्हावं हाच खरा मानवी जीवनाचा काय आहे काला. हे प्रतीकात्मक आहे. या देवाने शिव अवतार घ्यावा या जीवानं देवापर्यंत पोहोचावं म्हणून प्रतीकात्मक रूपामध्ये आपण काल्याचं कीर्तन करतो. हे भाविकांनो माझी एक गोष्ट घरी घेऊन जा. जीवनामध्ये कितीही प्रपंच केला कितीही पैसा कमवला नाव कमवलं संपत्ती कमवली सत्ता कमवली लौकिक कमवलं हे आपल्या जीवनाचा शेवट किंवा सांगतेचं प्रतीक नाहीये. आपल्या जीवनाची खरी सार्थकता कधी असेल तर आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे देवापर्यंत पोहोचणं हा आपला काल आहे. कितीही मोठं मंदिर बांधा पण कळस नसेल तर पूर्णत्वाला जात नाही. गंगा नदी समुद्राला मिळाल्याशिवाय तिच्या जीवनाची सांगता सांगतात. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या धारा मी एक अवघ्या धारा मी एक मजा तुका म्हणे गंगा सागर अवघ्या धारा मी एक अवघ्या धारा मी एक तुका म्हणे गंगा सागर संगमी
आणि देव परिपूर्ण आहे म्हणून त्या कृष्णाच्या लीला गायच्या असतात, पण तेही गोकुळाच्या झाल्या. काय आहे देवाच्या गोकुळातल्या लीला? ऐका म्हणता. यशोदेच्या जवळ त्या कृष्णाचा अष्टमीच्या तिथीला त्यावेळेस स्वरूप एका गवळणीनं पाहिलं. यशोदेच्या जवळ नंदराजाच्या वाड्यामध्ये कृष्णाला पाहिलं. इतका मनमोहित करणारा कन्हैया कृष्ण यशोदेच्या घरी अवताराला आला याचा आनंद झाला त्या गवळणीला. आणि त्या गवळणीनं काय केलं? पुढच्या गवळणीला लगेच सांगायला सुरुवात केली. गवळण टाळी गवळण सांगती गवळणीला टाळी वाजवा, टाळी टाळी तालात वाजवा, ताला. गवळण गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला पूर झाला यशोदेला. एक धावे एक पुढे पाठीवाटी सुंदर, एक धावे एक पुढे पाठीवाटी सुंदर, एक धावे एक पुढे पाठीवाटी सुंदर, एक धावे एक पुढे पाठीवाटी सुंदर. गवळण 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 सांगती गवळणीला यशोदेला काय झाला? बोला. खरं तर साधू संतांच्या गवळणी अभंग याच्यामध्ये तुम्हाला आपलं मानसशास्त्र सुद्धा अभ्यासायला मिळतं. सगळ्यांना माझा प्रश्न असेल, एका गवळणीनं दुसऱ्या गवळणीला सांगितलं यशोदेला मुलगा झाला, असं एका गोपाळानं दुसऱ्या गोपाळाला सांगितलं, असा अभंग गवळण ओवी श्लोक ऐकायला भेटला का? बोला की. आता याचं कारण काय? प्रत्येकाचा स्वभाव वेगळा. तुमच्या पिंपळगाव कोंझेला गावामध्ये एखादी बातमी वरच्या गल्लीपासून खालच्या गल्लीपर्यंत पैसे खर्च न करता आणि कमी वेळात जर पोहोचवायची असेल तर फक्त एखाद्या बाईच्या कानात सांगायची. तिला सांगताना एवढं सांगायचं, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. सांगा बघा ते गावात होण्यासाठी किती वेळ लागेल? कारण बाईच्या मनामध्ये ते राहते. प्रत्येकाचा स्वभाव काय असतो आणि हे स्वभावाचं गणित आहे, ही मानसिकता आहे. बाईच्या पोटात नाही राहते म्हणून एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, कोणता गोपाळ दुसऱ्या गोपाळाला सांगत. स्वभावाचं गणित. एका मास्तरनं गणिताच्या क्लासमध्ये मुलांना मुद्दलीचं व्याज काढायचं शिकवलं. 1 तासाने एका मुलाला उभं केलं. समजलं का तुला? तो म्हणे हो समजलं. देऊ का गणित? द्या ना गणित दिलं. सांग म्हणे तुझ्या बापाला 5,000 रुपये दिले 5 रुपये टक्क्याला 2 वर्षासाठी. सांग 2 वर्षानं तुझा बाप किती पैसे देईल मला मागे? व्याज काढून सांग, गणित करून सांग. तो मुलगा म्हटला सर 2 वर्षानं माझा बाप तुम्हाला 1 रुपया सुद्धा देणार नाही. मास्तर म्हणे गाढवा तुला काय अक्कल आहे का? माझा 1 तास गेलाय शिकवण्यात, तू म्हणतो 1 रुपया देणार नाही. गणित माहिती का गणित? तो म्हटला सर मला गणित माहिती आहे पण तुम्हाला माझा बापच माहिती नाही. त्यानं घेतले ते कुणाचेच दिले नाही. तुमच्या गणिताला काय काडी लावायची? याला काय म्हणतात? स्वभाव. महिलांचा स्वभाव एक बातमी दुसरीला सांगायची, तिनं लगेच त्याच्या पुढे सांगायचं. आणि एका गवळणीनं दुसऱ्या गवळणीला सांगितल्यामुळे काही क्षणामध्ये आणि काही वेळेत संपूर्ण गोकुळामध्ये एकच बातमी पसरली. नंदराजाला आणि यशोदेच्या घरी स्वतः देव अवतरला. कृष्णाचा आनंद कवली. आणि मग गोकुळाचं वातावरण काय आहे? पुढिया
गुडिया तोरणी कवती कथा गाती गाणी सदा नाम वाचे गाती प्रेमी आनंदे नाचती तुका म्हणे हवती दोष आनंदाने गवती घोष। त्या गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा झाला यशोदेच्या घरी कृष्ण जन्माला आला म्हणून। आणि महिला मंडळ जुन्या काळापासून एक पद्धत आहे आपल्याकडे, गावातल्या प्रतिष्ठित सामाजिक मोठ्या माणसाला मुलगा मुलगी झाली तर त्या मुलाचं मुख पाहण्यासाठी त्या मुलीला पाहण्यासाठी गावातल्या बाकी कुटुंबातल्या महिला जात असतात। 5व्या दिवशी 12व्या दिवशी जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही, एखादा दागिना घेऊन जायचा, जन्म दिलेल्या त्या बाळाच्या आईसाठी काहीतरी खाण्यासाठी घेऊन जायचं। ही पद्धत आहे आपल्याकडे, परंपरा आहे। यशोदेच्या घरी सुद्धा गवळणी जाऊ लागल्या त्या देवाला पाहण्यासाठी। यशोदेच्या घरापुढे गर्दी झाली, एक एक गवळणीला आता देवाला पाहण्यासाठी जायचंय। पहिली गवळण देवाला पाहण्यासाठी गेली, त्या देवाकडे पाहिलं पण इतका देखणा देव, इतका सुंदर देव त्या गवळणीनं पाहिला आणि मोहित झाली। किती वेळ पाहावा तिला समजेना, बाहेर आली। तिच्या सख्या मैत्रिणींनी गवळणींनी तिला विचारलं, अगं यशोदेच्या कन्हैयाला तू पाहिलं, कसा वाटतो, कुणासारखा दिसतो, सांग ना आम्हाला कसा दिसतो। पण तो देव इतका देखना त्या गवळणीला सांगता येईना तो देव कसा दिसतो। पण आमच्या नाथबाबांनी सांगितलं, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, हे पाहिला 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 पखवाज वाजवणारा असला तरच म्हणता येतं। ते नेवे दिले कसा दिसतोय देव, ते नेवे दिले, ते नेवे दिले, ते नेवे दिले म्हण, ते नेवे दिले म्हण, पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा अत्यंत देखणा। दुसरी गवळण गेली, तिनं तो देव पाहिला, बाहेर आली, मैत्रिणी विचारू लागली, अगं सांग तुला दिसतोय का, कसा दिसलाय नेमका। तिलाही सांगता आलं नाही तो देव कसा दिसतो। नाथबाबांनी सांगितलं, सावळा देखिला सावळा देखिला दिसायला खूप देखणा, अत्यंत देखणा, कोणत्या गवळणीला तो सांगता येईल। तिसरी गवळण गेली, देवाला पाहिलं, बाहेर आली, तिला कसा दिसला, पंढरपुरीचा निळा,
लावण्याचा पुतळा विठू देखिएला डोळा बाई येऊ वेधिले मन तयाची गुणी. पुढच्या गवळणीला कसा दिसतोय? रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकरा कानी कुंडल मकरा रूप सावळे सुकुमार, रूप सावळे अजून एक गवळण गेली, तिला कसा दिसतोय? सुंदर ते ध्यान उभे टेवरे, सुंदर ते ध्यान उभे टेवरे, करकटावरे, करकटावरे ठेवूनिया तुळशीवर कसे पिता तुळशीवर. अशा किती वेळ गवळणी म्हणू शकतो? प्रत्येकीला तो वेगळा दिसतोय, पण तो देखणा आहे. त्या देवाला पुन्हा 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 पाहावं म्हणून त्या गवळणी यशोदेच्या घराकडे सकाळी दुपारी संध्याकाळी जायच्या आणि सारखं त्या देवाला पाहत राहायच्या. पण देवाकडे जात असताना ऐका भाविकांनो, महिला मंडळ, गवळणी ज्या वेळेस देवाच्या दर्शनाला यशोदेच्या घरी जायच्या त्यावेळेस सकाळी जाताना वेगळी साडी असायची, दुपारी वेगळी साडी, वेगळा मेकअप. आता महिलांना मेकअप करण्याची जास्त आवड असते, पण जायच्या संध्याकाळी वेगळा मेकअप, वेगळी साडी, कारण आम्ही देवाला पाहायला जातो. भाविकांनो, माझं एक वाक्य लक्षात घ्या. देवाकडे जात असताना आणि देवाच्या दर्शनाला जात असताना कधी पण नटून सजून येत जावं. कधीतरी कोकणातले सप्ते पहा, कोकणातले पुरुष मंडळी अगदी नटून सजून येतात, सफेद कपडे घालून, डोक्यामध्ये टोपी घालून. महिला मंडळ अगदी नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, मेकअप. आणि मी सांगेल, देवाकडे येताना याच पद्धतीनं आलं पाहिजे, ज्या पद्धतीनं एखादा श्रीमंत बाप आपल्या मुलीचं लग्न लाखो रुपये खर्च करून आणि जितकं मनापासून करतो तितकाच गावच्या सप्त्याला आपण मनापासून सहभागी झालं पाहिजे. आणि देवाचं कार्य म्हणजे आपलं स्वतःचं कार्य, यामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे. सकाळी दुपारी संध्याकाळी 3-3 वेळेस देव दर्शनासाठी या गवळणी जायच्या. महिला मंडळ, पण त्या गवळणी कोण होत्या ऐका. MH15 जागे आहे तुम्ही, MH16, MH17, 20, 25. हे मी गाडीचं पासिंग नाही सांगत तुम्हाला, हे त्या गवळणींचं वय सांगतोय. MH15 पासून ते 25 पर्यंतच्या गवळणी सकाळ दुपार संध्याकाळ यशोदेच्या घराकडे. त्या गोकुळामध्ये एक डबल मजली घर होतं, वरच्या माडीवर एक गवळण राहत होती, ती होती MH95. किती होती? बोला बोला, 95. तिनं वरून डोकावून पाहिलं, अरे या तरुण गवळणी सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळ्या साडीमध्ये वेगवेगळा मेकअप करून या दिशेला जातात, नेमक्या कुठं जात असतील. आणि मग ते MH95 तिची काठी हातात घेतली, वय झालेलं, अंगाचा थरकाप चालू, मांड्यांचा लटलट चालू, काठी टेकत 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 खाली आली आणि एका MH25 ला आडवी झाली. आडवलं त्या गवळणी. त्या तरुण गवळणीला राग आला म्हातारीचा. ती म्हणे, म्हातारी वय बाजूला, म्हणे कशाला आडवी आली? ती म्हातारी म्हणे, मला म्हातारी म्हण, खेळडी म्हण, काय म्हणायचं ते म्हण, पण तुम्ही इकडे कुठं जातात ते सांगा मला. आणि मग तरुण गवळण त्या
MH95 ला सांगू लागले, आलं तुला माहिती नाही, नंद बाबाला आणि यशोदेतला मुलगा झाला आणि सामान्य नाहीये, कृष्ण अवतार आहे. ती MH95 विचारू लागली, काय नाव ठेवलंय ग? नाव सांगता येणार नाही, त्या देवाला खूप नाव आहे. कुणी कन्हैया म्हणतंय, कुणी मुरलीधर म्हणतंय, कुणी रणछोडदास म्हणतंय, कुणी कृष्ण म्हणतंय, पण देवाचा अवतार आहे आणि दिसायला तर इतका गोड आहे, शब्दामध्ये सांगू शकत नाही. ते MH95 ला वाटलं अरे गोकुळात देव आला, दर्शनाशिवाय का राहायचं. काठी हातात घेतली, कष्ट घेत घेत वरच्या मजल्यावर गेली आणि आपण सुद्धा देवाकडे जात असताना अगदी नटून सजून जायचा असा निर्णय तिनं घेतला. बापानं लग्नामध्ये घेतलेला जुन्या काळातला शालू तिनं काढला. कुणी तुम्ही म्हणाव सांग, तुला लय जोर आला तर काय फुकट थोडा आलाय का म्हणाव, नाही का? कुणी काढला शालू? माताबाईनं. जुन्या काळातला शालू, चांदीनं नक्षीकाम केलेलं, एकदम भारी डिझाईन त्याच्यावर. पण MH95 डोळ्यांना दिसायला कमी, थलकाप चालू. शालू सरळ घालायचा तर उलटा घातला तिला, सगळी नक्षीकाम उलट करून ठेवलं तिला. सगळं त्याच्यावर जे काही चित्र असेल ते सगळं उलट दिसायला लागलं. मेकअप करायला घेतला. जुन्या काळात मेकअप किट नव्हती, पण घेतला तिच्या पद्धतीने. आणि तिनं लाली घेतली. लाली, महिला मंडळ लाली कुठं लावतात तुम्हाला नाही माहित? कुठं लावतात? ओठाला. पण तिनं ते डोळ्यात घातलं, हाताचा लटकाप चालू. काजळ घेतलं. काजळ, काजळ कुठं घालतात? काजळ हिच्यासारखं झालं तिचं. ही म्हणती ओठाला लावतात काजळ, पण तिनं सुद्धा ओठालाच फासलं. ते जे डोळ्यात घालायचं ते ओठाला लावलं. ओठो पे काजल नैनो पे लाली, ओठो पे काजल नैनो पे लाली, गालों पे टिकली लगाते चले, गालों पे टिकली लगाते चले, दीवानी बनी मैं दीवानी, दीवानी बनी मैं दीवानी, दीवानी बनी मैं दीवानी, दीवानी बनी मैं दीवानी. सगळा मेकअप उलटा केला. ओठो पे काजल नैनो पे लाली, गालों पे टिकली लगाते चले, दीवानी बनी मैं दीवानी बनी. मेकअप झालाय, शालू घातलाय. MH95 पुन्हा काठी हातात घेतली. वरच्या माडीवरून पुन्हा ती हळूहळू सावकाश काठी टेकवत टेकवत रोडवर आली. यशोदेच्या नंद बाबाच्या घराची वाट पकडली. 100 पावलं पुढे चालून गेली. पुढून तिचा नवरा आला MH110 गावातून. तिनं बायकोकडे पाहिलं, मेकअप उलटा केलेला, शालू उलटा केलेला. बायकोला काय झालंय आज? ग्रामीण भाषेत भूतानं झापटलं का काय? नाही का? काय अवतार करून घेतलाय? आला तो. बायकोला थांबवलंय, थांब म्हणे जरा. ती म्हणे ए थेरड्या बाजूला, कशाला आडवा आला म्हणे तू? जसं आपलं लग्न झालं तसं मी सप्त्याला निघाले का तू आडवा येतो, दिंडीला निघाले का तू आडवा येतो. आज तुझं ऐकणार नाही, हो म्हणे बाजूला. ते म्हातारं म्हणे काय म्हणायचं ते म्हण, पण हे स्वतःच काय करून घेतलंय हे सांग मला. कुठं निघाली? यशोदेच्या मुलाला पाहिला, कन्हैयाला पाहिला. हे असं? अगं तरुण गवळणी आहे तिथे, तुझी चेष्टा होईल, तुझी मस्करी होईल. जा मागे. यशोदेच्या घरी जायचं असेल तर हा शालू सरळ कर, हा मेकअप सरळ कर आणि मग जा, नाही तर मधीच चेष्टा होईल. तिनं नवऱ्याला सांगितलं, पते मिस्टरांना सांगितलं, अहो नाही जमणार, मला आता मागे नाही जायचं, माझी चेष्टा होऊ द्या, माझी मस्करी होऊ द्या, पण आता मी पहिलं कन्हैयाला पाहण्यासाठी जाणार. तो म्हटला, अगं असं करू नको, खूप चेष्टा होईल तुझी, जा ना. काय अडचणी घरी जायला? हा शालू सरळ करायला, हा मेकअप सरळ करायला अडचण काय?
पुन्हाही जाता येईल. महिला मंडळ गवळणीनं दिलेलं उत्तर काय कायम आपल्या अंतःकरणात ठेवा. ती म्हातारी गवळण आपल्या पतीला सांगते, अहो घरी जाऊन हा मेकअप सरळ करण्यामध्ये, घरी जाऊन हा शालू सरळ करण्यामध्ये या वेळेत जर माझा जीव गेला तर देवाचं दर्शन मला होणार नाही, म्हणून आता मला मागे जायचं. हा गवळणीचा भाव होता. हा गवळणींचा भाव होता. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में